इथं जमलेल्या सगळ्या माझ्या भावंडांना सत्यासाठी नेहमीच लढावं लागतं, त्यामुळे लढूया. जी पिढी इतिहास समजून घेत नाही ही पिढी भविष्य घडवू शकत नाही, आणि या पिढीला इतिहास समजत नाही तिला समजून सांगणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी. जे लोक इतिहास घडवत होते त्यांचा इतिहास नाकारणारे राज्यकर्ते आज सत्तेवर आहेत. मला आश्चर्य वाटतंय की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजन समाजात जन्माला आलेले आहेत आणि जिथं स्वातंत्र्य लढ्याचा एक दैदिप्यमान इतिहास आहे अशा ठिकाणाचे ते प्रतिनिधित्व करतायत. क्रांतिकारक लढ्याला ज्यांनी जोपासलं, पाठिंबा दिला अशा जनतेचं ते प्रतिनिधित्व करतायत. आणि असं करत असताना त्यांना हा इतिहासाचा ठेवा महत्वाचा का वाटत नाही? मला असं वाटतं की आमच्या नेत्यांनी, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी स्वतःच्या या निर्णयाबद्दल गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. ते कोणाचं प्रतिनिधित्व करतायत? क्रांतिकारक जनतेचं प्रतिनिधित्व करतायत की जनतेनं निवडून दिल्यानंतर आपल्याला योग्य वाटेल आणि सोयीचं असेल अशा जनतेच्या विरोधी शक्तींचं प्रतिनिधित्व ते करायला लागले हे त्यांनी तपासून बघणं आवश्यक आहे. हे क्रांतीचं ठिकाण आहे. या देशातून इंग्रज जावावे म्हणून या हुतात्म्याने रक्त सांडलं त्यांचं हे ठिकाण आहे. माझा बाप या ठिकाणी जेल फोडण्यासाठी हातात बंदूक घेऊन आलेला होता, चुकून वाचला. हे जे 9 हुतात्मे झाले त्याच्यामध्ये माझ्या बापाचं पण नाव वाचू शकलं असतं आणि ते जर गेला असता तर मी पण जन्माला आलो नसतो पुढं. म्हणजे आमचं नातं आहे या ठिकाणासोबत, आमचं नातं आहे स्वातंत्र्य लढ्यासोबत, आमचं नातं या देशाच्या स्वातंत्र्यासोबत आणि या देशातल्या इंग्रजांना घालवणाऱ्या लढ्यासोबत. जी चळवळ स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीच नव्हती आणि स्वातंत्र्य लढा हा त्यांना संकट वाटत होता. अशा चळवळीचे प्रतिनिधी आज जर मुख्यमंत्री म्हणून वावरत असतील आणि त्यांच्या पक्षातले काही लोक जणू काय 2014 साली स्वातंत्र्य मिळालं अशा खोट्या वल्गना करत असतील आणि इंग्रजांच्या सोबतच्या लढ्याला विसरलं पाहिजे जनतेनं देशातल्या, असा जर त्यांचा आग्रह असेल तर मग स्वातंत्र्य लढा विसरण्यासाठी, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटना विसराव्यात आणि ही पिढी आंधळी व्हावी आणि जणू काय या देशानं इंग्रजांच्या विरोधात लढा केलाच नाही असं म्हणणारी नवी पिढी ही या देशाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सोबत डोळं मिटून जावी अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी या देशातला स्वातंत्र्य लढा नाकारलेलाच आहे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नाकारलेला आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातल्या ज्या ज्या घटना जागोजागी घडल्या त्या सगळ्या घटना कशा पुसून टाकायच्या याचं राजकारण त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि गारगोटीचं जेल फोडो आंदोलन हे या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यातलं सगळ्यात जाज्वल्य असलेलं आंदोलन आहे. तो या देशानं अभिमानाने मिळवण्याजोगा घटनाक्रम होता. असा घटनाक्रम सुद्धा जर त्यांना पुसून टाकायचा असेल तर मग ते तहसील कचेरी असेल आणि त्यावेळेचं जेल असेल हे सगळं जेल नष्ट करायचं आणि इतिहासच नष्ट करायचा. म्हणजे मग येणारी नवी पिढी कोल्हापूर जिल्ह्यातली आंधळीच होईल आणि मग ते सांगतील त्या दिशेनं जाईल. हा जर त्यांचा राजकीय डावपेच असेल तर तो डावपेच समजून घेण्या न घेण्या इतके आम्ही काय अडाणी नाही आहोत. आमचा मुद्दा जनतेचा नाही आहे. जनतेनं इतिहासाचं महत्व जाणलेलं आहे, जनतेनं स्वातंत्र्य लढ्याचं महत्व जाणलेलं आहे आणि स्वातंत्र्य लढ्याचा ठेवा जोपासण्यासाठी जनतेनं आतापर्यंत प्रयत्न केले. जनतेनं ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं ते जर इतिहास पुसण्यासाठी शत्रू सोबत येणार असतील, जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते, जे इंग्रजांच्या बाजूने होते, ज्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना पकडून दिलं
अशा संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आमचेच प्रतिनिधी आमच्या समोर येणार असतील आणि शत्रूच्या मनात इतिहास नष्ट करण्याचं काम करण्यासाठी म्हणून हेच पुढाकार घेणार असतील तर मग मात्र जिल्ह्यातल्या लोकांनी अशा जनतेसोबत गद्दारी करणाऱ्या प्रतिनिधींच्या बद्दल गंभीरपणे विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण लढलं पाहिजे. हे काय पण सांगतील, पाडलं तरी पडत नाही अशा जुन्या इमारती आहेत. तो जसा स्वातंत्र्याचा ठेवा आहे तसा या देशातली आर्किओलॉजी ज्याला आपण म्हणतो, आर्किओलॉजीचा तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या देशामध्ये कल्पनावर राजकारण करणारे किती जण आहेत. कुठल्या तरी देवाचं नाव घ्यायचं, ज्याचा जन्म माहिती नाही, ज्याचा मृत्यू माहिती नाही, तो अमक्याच ठिकाणी जन्माला आला म्हणायचं आणि देशामध्ये दंगली घडवायच्या, धार्मिक द्वेष पसरवायचा, आमची पोरं जेलमध्ये घालायची, यांची पोरं मात्र अमेरिकेमध्ये युरोपमध्ये पाठवायची आणि देवाच्या नावानं देश पेटवायचा. ज्या देवाबद्दल काहीच माहित नाही अशा देवांच्या नावानं आम्हाला झुलवलं जातं. पण ज्यांचं ठिकाण माहिती आहे, ज्यांच्या तारखा माहिती आहेत, ज्यांचं सगळं मागं पुढं असलेला इतिहास माहिती आहे, अशा गोष्टी मात्र दुर्लक्षित करायच्या. हा डावपेच नवीन नाही. त्यामुळे मला असं वाटतं की इतिहासामधल्या नव्या पिढीला अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी, अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी जी म्हणून प्रेरणास्थळ आहेत ती प्रेरणास्थळ टिकवणं, ते व्यवस्थित करून टिकवणं, प्रिझर्व करणं ही सगळी समाजाची जबाबदारी आहे. आणि जर समाज बोलणार नसेल तर मग या सरकारचे पाळीव अधिकारी तरी काय बोलणार. त्यामुळे समाजानं सत्याच्या बाजूला उभा राहणं, समाजानं खऱ्याला खरं म्हणणं, समाजानं खोट्याला खोटं म्हणणं हे जर का सुरू केलं नाही तर मग मात्र समाजाचा ऱ्हास होईल आणि मग राबणाऱ्या बहुजन समाजाची गुलामगिरी लांब नाही. त्यामुळे जर का आमचं माणूस पण टिकवायचं असेल, बहुजन समाजाची गुलामगिरी टाळायची असेल तर खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणता आलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाने ते म्हणण्याचं धाडस केलं पाहिजे असा माझा आग्रह आहे. काय पण सांगतील, ज्या ज्या इमारती आणि अलीकडे बांधल्या त्या सगळ्या इमारती 10 वर्षे सुद्धा टिकलेल्या नाहीत. मग ते पूल असू देत, मग त्या इमारती असू देत, मग ती विमानतळ असू देत, याने भ्रष्टाचार करून जे जे बांधलं ते सगळं ढासळलेलं आहे. ते जुनं पडत नाही, ते प्रयत्नपूर्वक पाडायचं आणि 10 वर्ष टिकणार नाही अशा पद्धतीचे पैसे घेऊन नव्या इमारती बांधायच्या. हे जर का यांचं पैसे मिळवण्याचं राजकारण असेल तर निदान बहुजन समाजाची गुलामगिरी लादून त्यांनी हे राजकारण करू नये. स्वतःला विकून घेऊन पैसे मिळवावेत आमचं काय म्हणणं नाही. पण आमचा इतिहास विकायचा नाही, आमचा इतिहास दडपायचा नाही, आमचा इतिहास नष्ट करायचा नाही आणि आमच्या इतिहासाच्या आधारावर पैसे मिळवून जर स्वातंत्र्याच्या शत्रूंना खुश करायचं असेल तर माझं म्हणणं आमच्या नेत्यांनी गंभीरपणे विचार करणं या गोष्टीची गरज आहे. आपण यासाठी लढणं आवश्यक आहे. हा लढा जास्तीत जास्त विस्तारित होत कसा जाईल, त्यांनी कौलं काढू देत, त्यांनी काय करायचे ते करू दे, पण बांधकाम ही काय एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. त्यासाठी सुद्धा काळ जावा लागतो आणि जर का आपण निर्णय बदलून घेऊ शकलो तर मग काढलेले सगळं रचणं परत काय अवघड नाही. त्यामुळे आपण अजिबात ढिलं पडता कामा नये. मला असं वाटतंय की यांचं हे इतिहास नष्ट करण्याचे डावपेच हे आपण प्रत्येक गावातल्या तरुणापर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू केले पाहिजेत. आणि जर का यांना पैसे मिळवायचे असतील तर मिळवा, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्हाला ह्याच जागेवर पैसे मिळवायचं कारण काय आहे? दुसरी जागा घ्या, त्या जागेवर 10 पट मोठ्या इमारती बांधा, तहसीलदारांच्या गाडी सकट घरात राहता येईल असली घरं बांधा. आमचं म्हणणं नाही. जो खर्च करायचा तो करा, नवी कार्यालय बांधायची ती बांधा, जे काय तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत स्वतःला विकून मिळवायचे आहेत मिळवा. पण जो इतिहास आहे तो इतिहास मात्र तुम्ही हात लावू नका. तो इतिहास तुम्ही राखला पाहिजे आणि तो इतिहास राखून तुम्हाला जे करायचं आहे ते करा असा आमचा नक्की आग्रह राहील.
इतिहास राखण्याच्या नावाखाली सुद्धा तुम्ही पैसे खाऊ शकता, आम्हाला माहिती आहे, खावा, पण इतिहास ठेवा. जर इतिहास ठेवला नाही तर भविष्य असणार नाही, आणि भविष्य गेलं तर पुन्हा राबणारा बहुजन समाज गुलामीकडे जाईल. हे टाळायचं असेल तर स्वातंत्र्य लढ्याचे आपल्या सगळ्या निशाण्या, प्रेरणास्थळ हे आपण जपले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक असेल तर लढा आपण करूया, एवढा आग्रह तुम्हा सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.